2 स्त्रियांचा विनयभंग करण्यात आला। त्यातल्या एकीनं असं लांछनास्पद जीवन जगण्यापेक्षा मारुतीच्या पारावर आत्महत्या केल्याचं कळलंय। थांबा थांबा, अनाचार आहे, अनाचार आहे। वास्तविक पाहता या सगळ्या शोध पथकांची आवश्यकताच नव्हती हे मी देखील जाणतो। रुग्णाचे नाव न देणाऱ्यांना शिक्षा होईल असा साधा आदेश जरी सरकारने दिला असता तरी हा सगळा धुमाकूळ थांबणाऱ्यातला होता। या सगळ्यात गोऱ्या सैनिकांपेक्षाही नेटिव्ह गृहस्थ अधिक दोषी आहेत। गोऱ्या सैनिकांना हिंदू रूढी परंपरा संस्कृती चालीरीती माहित नसणं स्वाभाविकच आहे, परंतु त्यांच्या एतद्देशीय मदतनीसांनी त्यांना योग्य सूचना द्यायला हव्या होत्या। जे घडून गेलं त्याबाबत आपण काही करू शकणार नाही आहोत, पण आता इथून पुढे आपण काय करणार? हा अन्याय सहन करायचा का या विरुद्ध कृती करायची? आणि देशभरातल्या लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम जर काँग्रेस करतं तर काँग्रेसचे लोक यावर काहीच का बोलत नाहीयेत? बड्या बड्या बाता मारणारे तुम्ही सगळे भेकड आहात। मग तुम्ही काय करता? नुसती भजनं आणि कीर्तन? तुम्ही भेकड नाही ना? दमण्यात रक्त नाही तुमच्या? आहे। मग रँड अजून जिवंत कसा? पुढे जिमखाना, रोज संध्याकाळी रँड इथे येतो, हाच त्याचा येण्या जाण्याचा रस्ता आहे। नीट बघून ठेवा। चला। काय रे, इथं काय करताय? नाही, काही नाही, असंच फिरायला इथे आलो होतो। खरं तर वाट चुकलो। काय या भागाचं नाव काय? काय करायच्यात नसतं चौकशा? तुम्हाला कुठे जायचंय? अहो ते तुळशीबागेतलं मंदिर आहे ना, तिथं जायचं होतं। कुठून जायचं? इकडनंच ना? अहो तुळशीबाग कुठं, हे कुठं? चला पळा, मागे फिरायचं आणि पुढल्या चौकात कोणालाही विचारा, तुळशीबागेकडे जायचा रस्ता। असं असं अहो नवीन होत ना आम्ही, माहिती नव्हतं आम्हाला। धन्यवाद। या। माननीय गव्हर्नर साहेब यांस, लोकांच्या आरोग्याचा प्रश्न या संबंधाने सध्या सैनिकांनी जो धुमाकूळ घातलेला आहे त्याबाबत आम्ही व आमचे वाचक तक्रारी करत राहिलो, पण सरकारने या सगळ्याकडे कानाडोळा केला।
अनेक प्रतिष्ठित गृहस्थांनी कथन केलेला प्रत्यक्षदर्शी वृत्तांतही निखालस चुकीचा व दिशाभूल करणारा अशी टिप्पणी सरकारने केली। केसरीच्या नेतृत्वाखालील देशी वर्तमानपत्रांनी लावलेला निषेधाचा सूर राजद्रोही आणि विश्वासघातकी असल्याची निर्भत्सना करण्यात आली। रँड महोदय या कमिशनर साहेबांच्या हाताखालील गोऱ्या अधिकाऱ्यांनी धुमाकूळ घातलेला असे चित्र आहे। मुंबईतील 3/4 वस्ती स्थलांतरामुळे कमी झाली। 4 महिन्यांमध्ये उद्भवलेली ही स्थिती चिंताजनक असली तरीही असे दिसते की मुंबईत जो जुलूम झाला नाही तो पुण्यात होतोय। मुंबईत कोणाच्या नित्य व्यवहारावर गदा आणण्यात आली नाही, पण पुण्यात त्यांच्या या व्यवहारावरच नांगर फिरवण्याचे काम चालू आहे। मुंबईप्रमाणेच पुण्यातही स्थानिकांच्या धार्मिक आणि सामाजिक भावना सर्व बाजूंनी विचारात घेतल्या गेल्या असतील तर मुंबईत नाराजी दिसत नसताना पुण्यात ती का दिसतेय? मुंबईत महिला वर्गाला फार त्रास सहन करावा लागला नाही, तो पुण्यात करावा लागतोय। महिलांच्या काखा आणि जांघा यांना तपासण्याचे काम हाती घेतलेले आहे। देशी स्त्रियांना प्लेग आहे का याची तपासणी पुण्यातील रस्त्यांवर होऊ नये असे आदेश असतानाही हा जो प्रकार घडतोय तो निंदनीय आहेच। पण मुळात स्त्रियांना तसे वागवलेच गेले नसेल हे जे सरकारचे म्हणणे आहे, याबाबत असा प्रश्न निर्माण होतो की जर असे नसेलच तर असा प्रतिबंधाचा आदेश देण्याची गरजच काय होती? आत्मसंतुष्टता व देशी लोकांविषयी प्रचंड तिरस्कार ही भारतातील ब्रिटिश प्रशासनाची व्यवच्छेदक लक्षणं झाली आहेत। बळवंत गंगाधर टिळक। What is this, Daniel? Just following your orders, sir. They are filthy people. Rather than taking medication, the rage of London will be directed at us if the death toll rises tomorrow. Yes. On 22nd June, Governor Lord Sanders will hold a feast at his Ganesh Mansion. I personally come here to invite you for the same. Around 100 people, including some government officials and eminent citizens, will be there for that. But you cannot even imagine how much fun it will be at England now. बरोबर आहे तुमचं, आम्हाला नाहीच येणार कल्पना। इथे दुष्काळात लोक अन्न पाण्या वाचून जीव सोडत आहेत आणि तुम्ही आमच्याकडचं सगळं धान्य त्या तुमच्या राणीकडे इंग्लंडात पाठवताय। तिथे इंग्लंडात बसून तुमची राणी जी मेजवानी झोडतीये ती आमच्या जीवावर असे समजा आणि ही आमच्याकडून तुमच्या राणीला भेटही समजावी। आमंत्रणाबद्दल आभार। आम्ही नक्की येऊ तुमची आतषबाजी पाहायला। खरं म्हणजे 2-4 बार आम्हालाही उडवता आले असते तर बहार आली असती, पण असो ते पुढच्या वेळी। आणि मेजवानीच्या आतिषबाजीची तुम्हाला फन येईल की नाही माहित नाही, पण आम्ही जेव्हा आतिषबाजी करू तेव्हा नक्की येईल तुम्हाला फन। या आता टिळकांची भेट झाली तेव्हा केसरीतल्या अग्रलेखातील वाक्य आपणच त्यांना सांगितलं।
काँग्रेसची लोक काहीही करत नाहीत तेव्हा ते आपल्याला काय म्हणाले आणि तुम्ही काय करता? भजन आणि कीर्तन. दादा दादा त्यांचे ते धारदार शब्द आणि ती नजर ना कानात शिस ओतल्यासारखे गेले. खरंय, टिळकांची भेट झाल्यापासून त्या रँडचा चेहरा डोळ्यांसमोरून हलत नाहीये माझ्या. त्याचा सूड घेण्यासाठी हात शिवशिवतायत. बस झालं आता. त्या रँटला आता संपवायलाच हवं. शांततेने आणि चर्चेने प्रश्न मार्गी लागतील, समस्या सुटतील. ही बाबडी आशा आता सोडा. त्या रँटचा काटा आता काढायलाच हवा. पण कसा? जिमखाना आणि चर्च मधले दोन्ही प्रयत्न फसलेत आपले. पुणे सोलापूर मार्गावरील सेंट मेरीज चर्च मध्ये दर बुधवारी आणि रविवारी रँड येतो हे कळल्यावरती आपण खरं तर त्याच्यावरती अगदी नीट पाळत ठेवून होतो. पूर्ण तयारीनिशी गेलो, पण काय झालं? रँड चर्च मध्ये कधी येऊन कधी गेला आपल्याला समजलंही नाही. त्या दिवशी जिमखान्याच्या वेळी इतर लोकांमुळे आपल्याला काहीच करता आलं नाही. निघून यावं लागलं परत आपल्याला. ते काय नाही. आता त्याला अशा ठिकाणी गाठायचा की प्रयत्न फसण्याचं काही कारणच उरलं नाही पाहिजे. बावीस जून राणीच्या राज्यारोहणाच्या 60व्या वाढदिवसाचा मुहूर्त साधूया. त्यानिमित्ताने मेजवानीचं आयोजन केलंय. अनायसे गर्दी असेल, रँड इतर कामात वेगळं असेल आणि बेसावत असेल. याहून उत्तम मुहूर्त पुन्हा सापडायचा नाही. गणेश खिंडीच्या रस्त्यातून तो जाईल, तिथंच त्याला गाठूया. हे सगळं खरंय, पण मारायचे कसे? आपल्याकडे तलवारी आहेत, पिस्तुले आहेत. तलवारीने मारायचा प्रश्न नाही, पण पिस्तुल्याने मारायचं झालं तर गोळ्या लागतील. त्या आपल्या जवळ नाही. मग करायचे कसे? आणि गोळ्या मिळवायच्या म्हणजे चौकशा होणार नाही. आपल्याला तलवारीच वापरायला लागतील. त्या गळ्यात अशा प्रकारे अडकवू की कोणाला कळणार नाही. माझ्याजवळ असलेली 6 वारी पिस्तूल मी घेतो. महादेव रानड्यांची 5 वारी पिस्तूल आपण बापूरावांकडे देऊ. त्यात फक्त एकच गोळी आहे आणि ती आपल्याला कधीही कामी येऊ शकते, म्हणून तीही घेऊया. आणि दादा, तू तुझी तलवारी घे. हो, जेव्हा रँडची बग्गी त्या रस्त्यामधनं जाईल तेव्हा आपण इशारा म्हणून परवलीचं वाक्य उच्चारायचं. गोंद्या आला रे. ते ऐकून आपण सावध व्हायचं आणि बग्गी टप्प्यात येताच त्याच्यावर हल्ला करायचा. Why did Tilak say this? Does it make any sense? Is he up to something? What are you talking, Daniel? Yes, sir. Your life is under threat. Who the hell is trying to kill me? Find out every nook and corner of the town. Yes, sir. Let this feast get over. I'll take every single corner of this town. दामोदर, तुला भीती नाही ना रे वाटत? भीती कसली? पकडले जायची का मरणाची? अरे असे 10 जन्म मी हसत ओवाळून टाकेन. मी कोणत्या कृत्याला सामोरं जातो याची मला पूर्ण कल्पना आहे. कदाचित यानंतर मला सर्व सुखांचा त्याग करायला लागेल. नाना प्रकारच्या हाल अपेष्टा भोगाव्या लागतील. पण यज्ञकर्मातल्या आहुतीप्रमाणे मी अग्निकुंडात उघड्या डोळ्यांनी माझ्या आयुष्याची समिधा टाकणार आहे. आणि कदाचित त्यात मी जळूनही जाईन. पण प्रल्हादाप्रमाणे ईश्वर मला प्रत्येक संकटामधून सोडवेल याची मला खात्री आहे.
गोंदिया आला रे. हॅलो, थांबा. मिस्टर डॅनियल, ही काय वेळ झाली? हे असे अवेळी माझ्या घराचे दार ठोठावताय. सर्व काही क्षेम आहे ना? Mr. Tilak, I have come here to take you into the custody for the interrogation. अहो काय म्हणतोय हा? काय झालंय? आणि आता अशा अवेळी तू थांब जरा भामे. तू शांत हो, मी बोलतोय ना त्यांच्याशी. मलाही काही ठाऊक नाही. टेल मी व्हॉट एक्झॅक्टली हॅज हॅपन्ड. Did you come to the feast? And what time did you leave? How did you arrive? Which road did you take? Have you noticed anything suspicious? Huh? मेजवानीच्या समारंभाला आलो होतो मी. आणि परतताना काय गणेश खिंडीतून परतलो. आणि संशयास्पद हालचालींचं म्हणाल तर मला तरी परतताना काही आढळलं नाही. काय घडलंय काय नेमकं? Really? You don't know anything? Mr. Rand and Ast have been attacked. Ast was shot dead, and Rand was taken to Sassoon Hospital. A bullet has passed through his left lung, and he is severely injured. अहो सांगा ना मला काहीतरी नेमकं काय म्हणतोय? थांब जरा भामे. अद्याप जिवंत आहेत ना रँड साहेब? कशी अवेळी येऊन माझी चौकशी करण्याचे काय कारण? आणि तुमच्या प्रश्नाचे साधे उत्तर असे, माझा या कुठल्याही प्रकरणाशी काहीही संबंध नाही. निघा तुम्ही आता. Okay, I'm going now, but I'll be back very soon. Wait and watch, Mr. Tilak. अहो काय झालं नक्की? आता तरी सांगताय का मला? आम्ही घाबरण्याचं काहीही कारण नाही. तू शांत हो जरा. झालं इतकंच, तो रँड साहेब आहे ना, वॉल्टर रँड, प्लेगच्या तपासण्यांच्या वेळेला लोकांच्या देवघरांना, अगदी स्त्रियांनाही विटाळ करत होता. कोणीतरी त्याच्यावर गोळ्या झाडल्यात. काय? पण मग गेले का ते? आहे, ससूनला नेलाय त्याला, पण तो प्रकृती गंभीर आहे. पण कोणी झाडल्या गोळ्या, कधी आणि कशा? व्हिक्टोरिया राणीच्या सन्मानार्थ जो मेजवानीचा समारंभ आयोजित केला होता, जिथे मी गेलो होतो, तिथल्या बंगल्याच्या बाहेर रँड साहेब बग्गीत बसला. त्याच्या मागच्या बग्गीत आयस्ट देखील बसला. बग्गी जसजशी पुढे जाऊ लागली असे काही कळण्याच्या आतच रँड बग्गीत कोसळला. त्याच्याच पाठोपाठ आणखी 3 गोळ्या सुसाट वेगानं आल्या आणि आयर्स्टला लागल्या. तो देखील कोसळला.
ते आवाज ऐकून सुरुवातीला आयर्सच्या बायकोला असं वाटलं की हे त्या समारंभातलेच फटाके फुटतायत, पण तसं नव्हतं. ते दोघेही जखमी अवस्थेत आपापल्या बग्गीत पडले होते. तो आयर्स जागीच ठार झाला, परंतु रँड साहेबाला नेलंय ससूनला. त्याच्या डाव्या फुफ्फुसातून गोळी आरपार गेली म्हणे. पण मग आता या डॅनियल साहेबाला वाटतंय की तुम्हीच ते. अहो काय हे आता नवीन तुमच्यावर खुनाचा आरोप?